जून महिना अख्खा विना पावसाचा आपल्या राज्यानं बघितला. जुलै महिन्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी धोधो पाऊस झाला. अगदी काही ठिकाणी तर धरणं तुडुंब भरून वाहत होती. पुण्यात देखील तीच परिस्थिती होती. पण आता त्यानंतर जो पाऊस गायब झालाय, महाराष्ट्र या पावसाची अजूनही वाट बघते. आज 16 जुलै आहे, म्हणजे निम्मा जुलै महिना संपलाय, पण अजूनही पाऊस म्हणावा तसा समाधानकारक नाहीये. मराठवाडा, विदर्भात शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवली आहे. माझ्या मागे जर बघितलं ना तुम्ही, एक विंडो दिसेल. आपण आयएमडी पुण्यात आयएमडीत आहोत आणि हे आजची तारीख आणि हे आजचे अलर्ट जे जिल्ह्यांना दिले उभ्या महाराष्ट्रामध्ये ते आपल्याला दिसत आहे. कुठंच रेड अलर्ट म्हणजे पावसाचा अलर्ट कुठंच अजूनही दिसत नाहीये. सगळीकडं ग्रीन अलर्ट किंवा जो आपण म्हणू शकतो की येलो अलर्ट देण्यात आलाय. उद्याचीही तीच परिस्थिती आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडतोय, पण अजूनही समाधानकारक पाऊस पुढच्या 7 दिवस येणार नाहीये महाराष्ट्रात. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पावसानं अजूनही दडी मारली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. अक्षरशः लोकांच्या घरांमध्ये पाणी गेलेलं आपण बघितलं. पण त्यानंतर पाऊस जो गायब झालाय तो अजूनही आलेला नाही. आपल्यासोबत SD सानप सर आहेत, आयएमडीचे शास्त्रज्ञ आहेत पुणे वेधशाळेचे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय सध्याच्या महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती आहे किंवा पुढं पाऊस किती दिवस महाराष्ट्रात नाहीये. शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. जे अल्निनो वादळ आले त्याच्यासाठी ते देखील राज्यासाठी, देशासाठी चिंतेचं आहे. सर, स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. जुलैच्या पहिल्या महिन्यात पाऊस झाला. पुण्यात तर काय परिस्थिती झाली होती आपण बघितलं. पुण्यातल्या ग्रामीण भागात तीच परिस्थिती होती. जमीन अगदी म्हणजे रस्ते वाहून गेले, एवढा पाऊस झाला होता. आता कुठं पाऊस आहे, काय प्रकार आहे? आता पाऊस आहेच का महाराष्ट्रात? नाहीये कुठंच सध्या पूर्व किंवा विदर्भातील पूर्वेकडील भागामध्ये काही ठिकाणी आजसाठी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता आजसाठी आहे. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याचे चान्सेस आहेत आणि बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नाही आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन पण समान नाही, असमान प्रकारचं त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. पण सर, मग आता पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ पुढील किती दिवस महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात पाऊस नाही असं तुम्हाला वाटतं की काय अंदाज आहे आमचा? आता जर आपण या मॅपवरून बघितलं तर आजच्यासाठी कोकण किनारपट्टी, पालघर सोडलं तर पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर घाटमाथे तिथे सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे. परंतु पर्जन्य छायाचा जो प्रदेश आहे तिथे विजेच्या कडकडाटासह किंवा वादळी पावसाची शक्यता आपण बघू शकतो. पण आता यामध्ये सुद्धा जसं आपण पुण्याला येलो अलर्ट दिलेला आहे पुणे डिस्ट्रिक्टसाठी, परंतु पुण्यातील सर्वच ठिकाणी पाऊस पडेल असं नाहीये. तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. तर तो कन्फ्युजन झालं नाही पाहिजे, त्यामुळे सांगतोय. आणि इतर ठिकाणी सुद्धा सिमिलर कंडिशन्स असणार आहेत. जरी येलो अलर्ट असला तरी पाऊस हा सर्व दूर नसणार आहे. तुरळक ठिकाणी किंवा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आजच्यासाठी आहे. विदर्भामध्ये जर बघितलं तर पूर्व विदर्भ आणि इकडे यवतमाळ, वर्धा येथे सुद्धा आज वादळी पावसाची शक्यता आहे. आणि उद्याचं जर बघाल तर सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि पूर्व विदर्भातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट आहे. तो वादळी पावसासाठी आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा ऑरेंज, येलो अलर्ट नाही. याचा अर्थ हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारचं जर बघितलं तर पूर्ण विदर्भामध्ये आणि काही मराठवाड्यातील ठिकाणी येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी आपण बघू शकतो ग्रीन आहे, म्हणजेच हलक्या स्वरूपाच्याच पावसाची शक्यता आहे. मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता येणारे 5 दिवस तरी नाही. म्हणजे पुढचे 5 दिवस महाराष्ट्रात कुठंच मुसळधार किंवा अतिमुसळधार पाऊस नाहीये? हा, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस नाही, परंतु हलक्या स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. त्यामध्ये सुद्धा सर्वदूर पावसाची शक्यता नाहीये. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसणार आहे. मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता नाही आणि म्हणूनच आपण बघू शकतो की ऑरेंज किंवा रेड अलर्ट कुठेही दिला गेलेला नाही. सर, साधारणतः तुम्हाला काय वाटते अंदाजानुसार की ही परिस्थिती महाराष्ट्रात पुढच्या किती दिवस असेल? कारण जसं मी सांगितलं की जून महिन्यात पाऊस येऊन गेला. जुलै महिन्यातल्या जून महिन्यात पाऊस गायब होता, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आला. आता पुन्हा तो गायब झाला. शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. काय वाटते तुम्हाला की महाराष्ट्रात पाऊस पुन्हा तसा परतेल? 1 ते 8 जुलैच्या दरम्यान जो पाऊस झालाय त्याच प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यासाठी
अजून आता येणारे 5-7 दिवस तरी अशी काही कंडिशन्स अवेलेबल नाही आणि भारतीय हवामान शास्त्र विभाग ते कंटिन्युअसली मॉनिटर करत आहे. त्यामध्ये जर काही चेंजेस असले तर तसं कळवलं जाईल, पण आता तरी सर्वदूर आणि मुसळधार पावसाची शक्यता येणारे 5 ते 7 दिवस नाही. पाऊस पडत नाहीये किंवा पडणार नाही असंही नाहीये, परंतु त्याचं जे तीव्रता आहे ती हलक्या स्वरूपाचीच असण्याची शक्यता आहे किंवा काही ठिकाणी मध्यमपर्यंत तो जाऊ शकतो. पण सर हा पाऊस समाधानकारक नसेल राज्यातला असं तुम्हाला वाटते? कारण आता आपण सांगतोय की काही ठिकाणी तुरळक पडेल पाऊस, तुम्ही सांगितलं की मुसळधार पावसाचा अंदाज तर पुढचे 5 दिवस कुठं नाहीये, मग ह्या तुरळक पावसाचा फायदा होईल काही वाटतं तुम्हाला? ज्या ठिकाणी पडतोय त्या ठिकाणी होऊ शकतो नक्कीच, परंतु जसं मी सांगितलं की तो सर्वदूर नसणार आहे. तर ज्यावेळी सर्वदूर पाऊस नसतो अशा वेळी नक्कीच त्याचा इम्पॅक्ट ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या रिजनला नक्कीच होणार आहे. पण आताच्या कंडिशन्सनुसार असं दिसतंय की पाऊस सर्वदूर नसणार आहे, नक्कीच त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. सर पुणे मुंबईचा जर विचार केला ना, मुंबईची परिस्थिती देखील पुण्यासारखीच आहे. पुणे मुंबई जवळपास सेम होतं, गुडघ्याभर पाणी होतं. या दोन्ही शहरांना देखील पावसाची प्रतीक्षाच आहे? नक्कीच असं म्हणता येईल. म्हणजे पाऊस नाहीये या दोन्ही शहरांना? झाला तरी तो एकदम हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा असेल. मुसळधार पावसाची शक्यता या दोन्ही शहरांसाठी येणारे 5 ते 7 दिवस नाहीये. सर फक्त एक प्रश्न असा होता ना, एक वादळ आपण गेल्या अनेक दिवसापासून बोलतोय एल्निनोचं, त्याचं काय? त्याचा हा परिणाम आहे एक वन ऑफ द मोस्ट ते रिझन म्हणावं लागेल की पाऊस कमी आहे महाराष्ट्रात? एल्निनो नक्कीच सक्रिय आहे. जूनमध्येच तो सक्रिय झालेला आहे. एल्निनोचा इम्पॅक्ट आपल्या मान्सूनवर नक्कीच होताना दिसतो असं आपण म्हणू शकतो. आणि एल्निनो अजून सक्रिय होण्याचे चान्सेस ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये आहे. आणि त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने यावर्षीचा जो संपूर्ण मान्सूनचा अंदाज आहे तो सरासरीपेक्षा कमी पाऊस असण्याचा दिलेला आहे. आणि तेच त्याचं रिझन आहे. नक्कीच एल्निनोचा इम्पॅक्ट आपल्याला दिसेल आणि त्याचा ऍक्च्युअल एक्झॅक्ट इम्पॅक्ट कसा आणि कुठे कुठे झालाय हे ऍट द सीझन म्हणजे एंड ऑफ द सीझन म्हणजे सप्टेंबर एंड पर्यंत आपल्याला कळेलच, पण आत्ताही त्याचा इम्पॅक्ट होतोय असं आपण म्हणू शकतो. सर एक शेवटचा प्रश्न, मी जसं शेतकऱ्यांचा विषय काढला, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा उत्तर महाराष्ट्र असे सगळे भाग बघितले, तर मला फक्त एकदा सांगा की पुढचे 5 दिवस या 4ही विभागात किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस आहे की नाही? यामधून आता आपण ऑलरेडी बघितलंय की 5 जे डिस्ट्रिक्ट आहे, 5 जे दिवस आहे पुढचे 5 दिवस, यामध्ये येलो जे डिस्ट्रिक्ट आहे तिथे काही ठिकाणी पाऊस पडू शकतो, परंतु सर्वत्र पाऊस किंवा सर्वदूर पावसाची शक्यता नाहीये. आणि 5वा दिवस म्हणजे सोमवारपर्यंत जर बघितलं तर विदर्भ सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाही. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, परंतु तो सर्वदूर नसणार आहे अशी एकंदरीत कंडिशन्स आहेत. सानप सर होते आपल्यासोबत. आपण ही परिस्थिती बघतोय पुढच्या 5 दिवसाचा हा सगळा चार्ट जो आहे IMDचा, की कुठंच आपल्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट दिसत नाहीये. ग्रीन आणि येलो अलर्ट आहेत, म्हणजे महाराष्ट्रात पुढच्या 5 ते 6 दिवस तरी विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, कुठेही समाधानकारक पाऊस नाहीये. जसं मी सांगितलं की जुलै महिन्यातला जो पाऊस झाला पहिल्या आठवड्यात, त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी पेरण्या केल्या, ते देखील शेतकरी आता चिंतेत आहेत. त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पुणे मुंबईत जी अवस्था झाली होती पावसानंतर, त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे की पुढच्या 4 ते 5 दिवस तरी पाऊस राज्यात नसणार आहे. काही ठिकाणी जसं सानप सरांनी सांगितलं की तुरळक पाऊस असेल, मात्र तो समाधानकारक पाऊस बिलकुल नसणार आहे. याचाच अर्थ की या वर्षी अजूनही जुलै महिना निम्मा झाला तरीही अजून आपल्या राज्याला पावसाची वाट पाहावीच लागणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.